जय शिवराय मित्रांनो, तुम्ही पाहत आहात MHB मराठी न्यूज। महाराष्ट्र आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची आणि खात्रीशीर बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। शेतकरी बांधवांनो, राज्यातील PM किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। सविस्तर माहिती काय आहे? कोणाचे पैसे अडकणार? चला तर मग पाहूया आजची ही सर्वात मोठी अपडेट। मित्रांनो, PM किसान योजनेच्या आगामी 23व्या हप्त्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली असून हजारो शेतकऱ्यांना मोठा झटका बसला आहे। मागच्या म्हणजेच 22व्या हप्त्यावेळी राज्यातील तब्बल 91,19,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता। कृषी विभागाने सांगितले होते की KYC आणि लँड सीडिंगची कामे करून लाभार्थ्यांची संख्या वाढवली जाईल, पण प्रत्यक्षात मात्र उलट घडले आहे। सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही आगामी 23व्या हप्त्यासाठी राज्यातील जवळजवळ 34,000 शेतकरी अपात्र ठरले आहेत। हा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, पण यावेळी केवळ 90,85,000 शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळेल। फार्मर ID जनरेट न होणे, लँड सीडिंगचे प्रॉब्लेम्स आणि अपूर्ण KYC यामुळे हे 34,000 शेतकरी हप्त्यापासून वंचित राहणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कधी येणार? शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता गेल्या 2 महिन्यांपासून थकीत आहे। आधी हा हप्ता एप्रिल किंवा मे महिन्यात येईल अशी शक्यता होती। आता हा हप्ता PM किसानच्या हप्त्यासोबतच वितरित करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केल्याची चर्चा आहे। पण इथे एक मोठी अडचण आहे। या हप्त्यासाठी आवश्यक असलेला साधारण 1,800 ते 1,850 कोटी रुपयांचा निधी अद्याप राज्य सरकारकडून मंजूर झालेला नाही। जर आज किंवा उद्या या निधीचा अधिकृत GR निघाला तरच नमो शेतकरीचा हप्ता PM किसान सोबत दिला जाऊ शकतो। जर हा हप्ता सोबत दिला तर 91,19,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अजून तुमचा फार्मर ID काढला नसेल तर तो लगेच काढून घ्या। तसेच KYC करण्यासाठी 30 जून 2026 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे। त्यामुळे तुमची KYC बाकी असेल तर ती तातडीने पूर्ण करा, जेणेकरून तुमचे पैसे अडकणार नाहीत। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा GR जसा येईल तशी अपडेट आपण सर्वात आधी आपल्या चॅनलवर घेऊन येऊ। तुम्हाला काय वाटतं? सरकारने हा निधी तात्काळ जाहीर करायला हवा की नाही? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। शेतीविषयक अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुमच्या लाडक्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।